आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची. या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची. ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. इन्फिनिटी विशेष या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत माउंटेनियर ट्रेकर अवंती मोघे खानापूरकर हिच्याशी. तिच्या अनुभवांविषयी आपण जाणून घेणार आहोतच, मात्र ती जे समिट या पुढच्या काळात करणार आहे त्याविषयीचा हा विशेष संवाद RJ माधुरे हिने तिच्याशी साधलाय. ऐकूया इन्फिनिटी विशेष विथ अवंती मोघे खानापूरकर. श्रोते हो, नमस्कार. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी माधुरी तुम्हा सर्वांचं या विशेष संवादामध्ये मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अवंती मोघे खानापूरकर. त्यांची ओळख करून द्यायची झाली तर त्यांचं प्रोफाईल खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे असं मी म्हणेन. त्या लॉयर आहेत, सर्टिफाईड माउंटेनियर आहेत आणि नॅशनल लेवलच्या क्रिकेटरसुद्धा आहेत. आता एप्रिल 2027च्या माउंट एव्हरेस्ट समिटसाठी तयारी करतायत आणि ऑक्टोबर 2026मध्ये अमादबलाम या पर्वतावर सुद्धा त्या गिर्यारोहण करणार आहेत. खूप खूप मनापासून स्वागत अवंतीताई. थँक्यू सो मच माधुरीताई. तुझं हे सगळं प्रोफाईल तर मी सांगितलं. आज आपण ज्या गप्पा मारणार आहोत या सगळ्यामधून त्या स्पेशली माउंटेनिअरिंगबद्दल. बरोबर. एन्डिओमेट्रोसिस सारख्या आजारातून तू बाहेर पडलीस आणि त्यानंतर माउंटेनिअरिंग सुरू केलंस. ही खरं तर सगळ्यांसाठीच, म्हणजे मुलगा असो, मुलगी असो, तरुण असो, ज्येष्ठ असो, सगळ्यांसाठीच प्रेरणादायी अशी गोष्ट आहे जी आम्ही तुझ्याकडून घ्यायला हवी. बरोबर. या तुझ्या प्रवासाबद्दल आज जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच आजच्या या गप्पा असणार आहेत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकालाच आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी आर्थिक अडचणी असतात, कधी आरोग्याच्या अडचणी असतात, कधी भावनिक आपली कुचंबणा होत असते. पण या सगळ्यातून बाहेर पडून त्या ध्येयाकडे वाटचाल कशी करायची हे मात्र आपल्याला कित्येक आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून शिकावं लागतं. आणि मला वाटतं अवंतीकडून आपल्याला आज हाच मंत्र मिळणार आहे. तेव्हा हा संवाद नक्की ऐका. अवंती, सुरुवात करीन की तुझं शिक्षण कुठल्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे यापासून. ओके. सो बेसिकली मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणेच आहे. सदाशिव पेठेमध्ये माझा जन्म झाला आणि 10वीपर्यंत मी सौ विमला बेगरवारे प्रशालामध्ये होते. ओके. 11वी ते TY मी BCom केलं. BCom करता क्रिकेट ह्या खेळाशी माझा जास्त संबंध आला आणि मी तेव्हाच युनिव्हर्सिटी आणि नॅशनल खेळले, महाराष्ट्राकडनंही खेळले, रणजी खेळले आणि परत अजून 3 वर्ष क्रिकेट खेळता यावं म्हणून मी लॉला ॲडमिशन घेतली. आणि अनफॉर्च्युनेटली मला लिगामेंट इंजुरी झाल्यामुळे मला क्रिकेट कमी करावं लागलं, बट सोडलं नाही. बट लॉ केल्यानंतर परत मास्टर्सही केलं की आपल्याला अजून क्रिकेट खेळता यायला पाहिजे. पण नंतर परत लिगामेंट इंजुरी झाली व मला क्रिकेट स्टॉप करावं लागलं. मग मी MPSC UPSCची तयारी करायला घेतली. मी लॉ करत असल्यामुळे मी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास एक्झाम क्लिअर झाले. बट डॉक्युमेंटेशनमध्ये काही अडचणी असल्यामुळे माझं पोस्टिंग पेंडिंग राहिलं. ह्या 2 करिअर सेटबॅकमुळे, क्रिकेटच्या आणि MPSCच्या सेटबॅकमुळे मी परत लॉमध्येच प्रॅक्टिस करायचं ठरवलं. आणि लॉ करता मी कॉर्पोरेटमध्ये आले आणि आता मी कॉर्पोरेटमध्ये ॲक्सेंचरमध्ये ॲज असिस्टंट काउन्सिल म्हणून काम करते. बरं. आणि क्रिकेट अजूनही माझं चालू आहे. ते सुटणं कधीच शक्य नाही. मी शनिवार रविवार टुर्नामेंट्स खेळते कॉर्पोरेट लेवलच्या. टेनिस बॉलवर असतात त्या, बट क्रिकेटशी संबंधित आहेत म्हणून मला ते सोडवतही नाही. आणि त्याच्यासोबत माउंटेनिअरिंग पण सुरुवात झाली. ह्या सगळ्यात माउंटेनिअरिंगला कधीपासून सुरुवात झाली मग? सो माउंटेनिअरिंगची सुरुवात ही म्हणजे लहानपणी मी इथले पुण्यातले छोटे मोठे फोर्ट्स करायचे. माझे दादा लोक मला घेऊन जायचे.
बट ते छोट्या आपल्या सुट्ट्या असायच्या शाळेंना, म्हणून आपल्याला चला ट्रेकिंगला जाऊयात आज, हा फोर्ट एक्सप्लोअर करू, तो फोर्ट एक्सप्लोअर करू, म्हणून सिंहगड, राजगड, राजमाची असे छोटे मोठे केले. बट कोविड जेव्हा संपला तेव्हा लोकांचं ट्रेकिंगकडे सगळ्यात जास्त लक्ष वेधलं गेलं. लोक घरातनं बाहेर पडायला लागली. आणि त्या सिच्युएशनमध्ये मला एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झाला होता. दॅट वॉज अ 4th स्टेज. सो मी फक्त एक लाईन सांगेन एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय असतं, की युजली ही कॉन्सेप्ट सगळ्यांना माहितीच असेल असं नाही आहे, बिकॉज बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा डिसीजच नाही आहे. सो आपल्या जसं युट्रसमध्ये एव्हरी मेन्स्ट्रुअल सायकलला लायनिंग आपल्या ब्लिडिंग थ्रू बाहेर पडतं, तेच लायनिंग तुमच्या युट्रस बाहेर होतं आणि त्याला आउटलेट काहीच नसल्यामुळे ते इनसाइड ॲज अ मसल म्हणून ग्रोथ होते त्यांची. मग ते तुमच्या लोअर इंटेस्टाईनला, अप्पर इंटेस्टाईनला वगैरे ते चिपकून जातात. आणि त्याच्यामुळे जसं आपल्याला स्पायडरचं नेट जसं बनतं तसं ते पोटामध्ये ते कॉम्प्लिकेटेड असं नेट बनलं जातं. अँड त्याचा तुमच्या बॅक पेन किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी, तुमचे मूड स्विंग्स जसं हे नॉर्मल बायकांना होत असं त्याच्या आय गेस मी सांगेन 5 ते 6 पटीनं जास्त तर नक्कीच होत असेल. आणि एंडोमेट्रियोसिस जेव्हा डिटेक्ट झाला तेव्हा लगेच डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपी करा सांगितलं. लॅप्रोस्कोपी झाली, पोटावर 18 टाके होते आणि ह्याच्यातनं उठणं माझ्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट होतं. मी मेंटली, फिजिकली सगळ्याच अँगलनी मी लेवल 0 मायनस म्हटलं तरी चालेल, मी त्या लेवलवर गेले होते. आणि परत ह्याच्यातनं मी उठू शकेन की नाही, माझा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्सवर इतका डाऊट क्रिएट झाला होता की मी परत माझं नॉर्मल रुटीनही जगेन की नाही हे मला कल्पना नव्हती. पण जेव्हा ही प्रोसेस चालू होती, एंडोमेट्रियोसिस सर्जरी, लॅप्रोस्कोपी नंतरचं रिकव्हरी, तेव्हा मी एक डॉक्युमेंटरी पाहिली जेव्हा इंडियन आर्मीतल्या 4 मुली एव्हरेस्टला गेल्या. आणि त्यांचा सक्सेसफुल समिटची जर्नी त्यांनी डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी कव्हर केली आहे. तर ह्या मुली पण करू शकतात, तर तू थोडं उठून बेडवर न जाऊन थोडा एक्सरसाइज तर नक्कीच करू शकते. ह्या एका माइंडसेटने मी उठले. आणि त्याच वेळेस 14 पीक्स म्हणून पण निम्सदाई हा एक फेमस माउंटेनियर आहे ज्यांनी 14 पीक्स हे 8,000 मीटरच्या वरती जे आहेत त्यांनी सगळे विदाऊट ऑक्सिजन विथ ऑक्सिजन कॉन्कर केलेले आहेत. तर त्याची पण डॉक्युमेंटरी तेव्हाच रिलीज झाली होती. ते पाहता पाहता आपण आता थोडं तरी स्टार्ट करायला पाहिजे एक्सरसाइज, म्हणून मी योगाकडे वळले. 50 पूर्वी तर काय 5 सिटअप्स पण मारता येईना मला, अशी परिस्थिती होती. आता मी 50 सिटअप्स आरामात मारू शकते. तर हा एक एंडोमेट्रियोसिसचा मोठा जो भाग होता त्याने माझ्या मानसिक आणि फिजिकल कपॅबिलिटीजवर खूप जास्त इम्पॅक्ट आणला. मनाने मी प्रचंड खचून गेले होते. आणि ह्याच्यातनं स्वतःला वर काढणं खूप गरजेचं होतं. आई, बाबा, नवरा, फ्रेंड्स सगळे सपोर्ट करत होते, बट तुमची हेल्प तुम्ही स्वतःच करू शकता. आणि म्हणून मग माउंटेनिअरिंगकडे वळले. पूर्वी माउंटेनिअरिंगमध्ये छोटे छोटे फोर्ट्स करत होते, छोटे छोटे किल्ले करायचे. तेव्हा समजलं की ह्या माउंटेन पुढे तुझं प्रॉब्लेम अगदी कणा एवढा पण नाही आहे. आणि जसं सोसायटीमध्ये तुझ्या प्रत्येक एक्झिस्टन्सला डाऊट घेतला गेला, स्वतःला तुझा डाऊट आला, त्याच्याच बरोबर अपोजिट माउंटेन्सनी मला ॲक्सेप्ट केलं. वाव, तू तुझ्या पेसनी चढ, तू तुझ्या पेसनी एक्सप्लोअर कर, कसलीही घाई नाही, तू तुला एक्सप्लोअर कर. हे मेजर माउंटनमध्ये मी शिकले की माउंटन तुला ॲज इज ॲक्सेप्ट करतात आणि दे डोंट जज यू फॉर युअर एक्झिस्टन्स ॲट ऑल. फक्त तुम्हाला नेचरला रिस्पेक्ट करावा लागतो. यू शुड नॉट गो अगेन्स्ट द नेचर्स रूल. आणि यू शुड नॉट इवन चॅलेंज नेचर असं म्हणतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला फुल पद्धतीने एक्सप्लोअर करा. नेचर नेहमी तुमच्यासोबत असतं. आणि अशी माझी माउंटेनिअरिंगची जर्नी स्टार्ट झाली. पुण्यामध्ये तू राहिलेली आहेस, लहानपणापासून ट्रेकिंग करते आहेस. महाराष्ट्राचीच खरं तर श्रीमंती आहे की अनेक गडकोट किल्ले आपल्या आजूबाजूला कायम असतात आणि त्यामुळेच अगणित ट्रेक्स पुण्यामध्ये सुद्धा होत असतात. तर तसं तुझं पुण्यामधलं एखादं आवडतं ठिकाण? पुण्यामधलं सगळ्यात जास्त प्रेमाचं ठिकाण म्हणजे सिंहगड आहे माझ्यासाठी. आणि सिंहगडची जर्नी आणि सिंहगडच्या वाऱ्या माझ्यासाठी खूप जास्त मनाच्या जवळ आहेत. बरं. मी जेव्हा माउंटेनिअरिंग करायला सुरुवात केली
म्हटलं की चला छोटे छोटे हिमालयातले पिक्स करूयात, त्याच्यासाठी तुम्हाला एन्ड्युरन्स चेक करावा लागतो तुमचा. बरोबर. तेव्हा मी सिंहगडच्या वाऱ्या सुरुवात केल्या. हम्म. पूर्वी सिंहगडला माझ्यासोबत 1.5 वर्षापूर्वी मी सिंहगड स्टार्ट केला, अराउंड 1.5 ते 2 वर्षापूर्वी. आणि माझ्यासोबत खूप जण होते जेव्हा मी सुरुवात केली. खूप जणांकडनं ऐकलं होतं की दर गुरुवारी आणि रविवारी प्रचंड प्रमाणात लोक सिंहगडला जातात, म्हणून मी पण सिंहगडला जायला सुरुवात केली. काही काही लोकांच्या तर 5,000-6,000 वेळा सिंहगड झालेले आहेत. आणि आपण 2-3 वेळा करायचं म्हटलं तरी आपल्याला तोच गड काय परत करायचा, असे एक आपल्याला एक प्रश्न मनात येतो. बट सिंहगड जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी 1 तास 20 मिनिटात सिंहगड केला पहिल्यांदा. आणि आता माझा बेस्ट टायमिंग हा 39 मिनिटं आहे, 52 सेकंद. ओके. ह्या 1 तास 20 मिनिटात टू 39 मिनिटाचा जर्नी हा 1.5 ते 2 वर्षाचा आहे. आणि सिंहगड जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा तुम्हाला प्रिपरेशन म्हणजे सकाळी लवकर घरातनं उठून गाडी काढून बेडवरनं उठून जाणं दरवाजापर्यंत ते इतकं मुश्किल असतं. बट जेव्हा तुम्ही दरवाजाच्या बाहेर जातात आणि जेव्हा तुम्हाला पटतं की चला टुडे वी टूक अ राईट डिसिजन, बाहेर पडणं, तो एक बेसिक पिरियड असतो की बेडवरनं उठून आपल्याला फक्त जायचंय. तो इतका अवघड असतो. तुम्ही त्या एका छोट्याशा सिच्युएशनवर जर मात केली तर तुम्ही खरंच सिंहगड करू शकता. पण हेच सिंहगड किती वेळा कराल तुम्ही. माझा आता 11 जूनला पुढच्या महिन्यातला थर्सडेला माझा 100वा सिंहगड आहे. बर. आणि ह्या 100 सिंहगड करताना मला प्रचंड प्रमाणातले एक्सपिरियन्सेस आले आहेत. एकटं सिंहगड करताना तुम्ही काय लेवलचं स्वतःशी कम्युनिकेशन करू शकता, तुम्ही काय लेवलला तुम्ही स्वतःला ओळखू शकता, त्याचं बेस्ट एक्झाम्पल सिंहगड आहे. क्या बात आहे. एक दिवशी मी एकटी सिंहगडला चालले होते, तर तुम्हाला सिंहगडला जायला खडकवासला उजवीकडे राहतं, डावीकडे इंडियन आर्मी. ती पहाटेची वेळ तुम्ही जर त्या सिच्युएशन त्या रोडवरनं गेला तर तुम्हाला समजेल तिथली वाईब अशा प्रकारचा किर्र काळोख आवाज येत असतो आणि त्याच्यातनं तुम्ही एकटे चाललेले असतात. ते जी मॉर्निंग आणि ते जे स्लो लाईफ आहे सकाळचं आणि दिवसभराचं जे आपलं रुटीन आहे, तर मला सगळ्यांना एक अपील करावं असं वाटतं की हे स्लो लाईफ तुम्ही आयुष्यात जगलं पाहिजे. तो स्थिराव सिंहगडनी माझ्या आयुष्यात आणला. आणि 50 गोष्टी करायच्या आहेत मला आयुष्यामध्ये, ह्या डोक्यात ठेवण्यापेक्षा मला ही एकच गोष्ट करायची, पण ती मला मनापासून करायची. तेव्हापासून सिंहगड टू एव्हरेस्ट हा माझा रुटीन स्टार्ट झाला, तो चालूच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सिंहगडावरून दिसणाऱ्या दृश्याबद्दल पण सांगशील? सो मग सगळ्यात फेवरेट जागा सिंहगडची अशी आहे माझी, तिथे विंड पॉईंट आहे सिंहगडला फेमस, तानाजी कडाच्या शेजारी. तिथे तुम्ही बसलात की तुम्हाला डावीकडे राजगड आणि उजवीकडे तोरणा, आणि त्याच्या मागे जर वातावरण क्लिअर असेल तर रायगड आणि लिंगाणाचं पण दर्शन होऊ शकतं. तिथे बसून राजगड आणि तोरणाला पाहणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त सुखद देणारी गोष्ट आहे माझ्यासाठी. सिंहगडवरनं तुम्ही डाव्या साईडला पुरंदर वज्रगड दिसू शकतो, थोडंसं अजून वातावरण क्लिअर असेल तर मागे आपल्याला पाचगणीचं पठार दिसू शकतं, रोहिडा दिसू शकतो, म्हणजे असे छोटे छोटे गड दिसतात. बट सिंहगडवरनं जसा सनराईज चांगला दिसतो तसा मला सनसेटही चांगला दिसतो. आणि तो सनसेट खास करून राजगड आणि तोरणाच्या मध्ये होतो, त्याच्यामुळे मला ते बघून अनुभवायला खूप जास्त आवडतं. म्हणजे माझ्या मनातले जी काही अँझायटी असेल, जे काही प्रॉब्लेम्स दिसतात मला की अरे आपल्याला आयुष्यामध्ये असं करायचंय तसं करायचंय, बट मला त्याच्यातनं बाहेर पडून ह्या सिंहगडवरनं राजगड तोरणा बघताना मला ते सगळ्या मनातल्या गोष्टी शांत होतात. आणि तो एक पीसफुल अशी एक संध्याकाळ, छान वारं आणि तुमच्यासमोर राजगड आणि तोरणा, म्हणजे कायच दृश्य असेल ते. किती छान. हे सगळं डिटॉक्स होत असतं असं वाटतं. आपली बॉडी असेल, मन असेल, माइंड असेल, सगळ्यालाच. फिजिकल फिटनेस या सगळ्यामध्ये आणि मेंटल फिटनेस सुद्धा कशा प्रकारे सांभाळलंस याबद्दल सांगशील? सो फिजिकल फिटनेस तुम्हाला गरजेचा आहेच. मी म्हणेन की फिजिकल फिटनेस करता करता तुम्हाला मानसिक तुम्ही कितीही स्ट्रॉंग आहे हे जास्त तुम्हाला महत्त्वाचं ठरतं. तुम्ही एक्सरसाइज करता, जिममध्ये जाता, मी रनिंगही करते, ह्या सगळ्या गोष्टी करते, बट तिथे जाऊन तुम्हाला अशी सिच्युएशन अनुभवायला मिळते की तुम्ही अख्ख्या
माउंटन्समध्ये जेव्हा तुम्ही हिमालयात जाता तेव्हा तुम्ही एकटे असता. तुम्ही काय लेवलचं तुम्हाला स्वतःला पुश करायचं आहे, तुम्ही किती मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे, तुमचा गोल किती मॅनिफेस्ट केला की तुम्हाला किती बॅडली यू वॉन्ट दॅट गोल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. किती सुंदर. अनेक ट्रेक्स तू केलेले आहेस, माउंटेनिअरिंगचे पण अनेक तुझे समिट यशस्वी झालेले आहेत, तर त्यातले काही अनुभव सांगू शकशील? नक्कीच. म्हणजे मी जेव्हा जर्नी स्टार्ट केली माउंटेनिअरिंगची तेव्हा मी ठरवलं होतं की आधी आपण थोडे छोटे छोटे ट्रेक्स करू. पहिले एव्हरेस्ट बेस कॅम्प केला जो 5300 मीटरचा आहे, मग काला पत्थर केला जो 5500 मीटरचा आहे, किलीमंजारो केला आफ्रिकेमधला की जो 5800 आहे. विचार केला की तुम्ही मानसिकता तुमची किती लेवलपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग बनवू शकता. ह्याला फिजिकल एन्ड्युरन्स गरजेचं आहेच आहे, नो डाऊट की तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असलं पाहिजे. बट हे जेव्हा तुम्ही मोठे मोठे माउंटन्स सर करता तुम्ही तेव्हा त्या माउंटन्समध्ये 15 ते 20 दिवस आरामात असतात. 15 ते 20 दिवस तुम्हाला तुमचा बाकीच्या घरच्यांशी संबंध नसतो, बाकी तुमची पब लाईफ किंवा पुण्यातली जी लाईफ असते त्याचा तुमचा झिरो संबंध असतो आणि तुम्ही ह्या जर्नीमध्ये फक्त तुमच्या इंटरनल माइंडसेट सोबत असता. बरोबर. तुमच्याकडे हजारो रिझन्स येतात की गोष्टी क्विट करायच्या आहेत, बट फक्त एकच होप असते की ती तुम्हाला वरपर्यंत नेते. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या जर मानसिकता तुमची तेवढी दृढ असेल, तुम्ही एकदम स्ट्रॉंग असाल, तर तो एक होप पण तुम्हाला बाकी 100 रिझन्स जे तुम्हाला फोर्स करतात क्विट करायला त्याच्यावर तुम्ही वर्चस्व गाजवू शकता. क्या बात आहे. एक्सपिरियन्स बद्दल काही सांगशील? सो मी रिसेंटलीच मागच्या वर्षी कांग्याचे 1 आणि 2 करून आले. ओके. इंडियामधले फक्त 2-3 दोन्ही समिट झाले. कांग्याचे 1 आणि 2 हे लेह लडाखमधले एक टेक्निकल पीक आहे आणि एक नॉन टेक्निकल पीक आहे. तर दोन्ही करणाऱ्यातले मी आणि अजून एक सिक्कीममधली मुलगी, आम्ही दोघांनी मिळून इंडियामधले दोन्ही पीक सर करणारे होतो फक्त लास्ट इयर आम्ही, कारण वेदर पण खूप प्रचंड खराब होतं. बरं. कांग्याचे 2चा समिट छान झाला. कांग्याचे 1ला तुम्ही कॅम्प 1, कॅम्प 2 आणि मग समिटला जाता. कॅम्प 1वर पोचल्यानंतर वेदर चांगलं वाटलं म्हणून आम्ही कॅम्प 2ला पोचलो. कॅम्प 2ला पोचल्यानंतर आम्हाला वेदर खराब लागलं आणि आम्हाला अगदी छोटंसं आपलं जसं वॉशरूम किंवा छोटं किचन असतं तिथे आम्हाला 4 टेंट टाकून झोपायचं होतं. आणि तुम्ही या अराउंड तुम्ही 6000 मीटरवर असता आणि वेदर तुम्हाला खराब लागतं. तुमच्याकडे खाण्याची जास्त सोय नाहीये. बरोबर. तुम्हाला 2 दिवस तिकडे काढावे लागतात आणि ते काढून प्लस तुम्हाला 12 तासांचं समिट पुश करायचं असतं. तो काळ माझ्यासाठी सगळ्यात जास्त डिफिकल्ट होता, कारण त्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला फूड कमी आणि जसं जसं तुमचे रेस्टिंग टाइम वाढतो तसं तसं तुमच्या मनाची जी तुम्ही एक गोल केलेला असतं चला आपल्या तिकडे ते थोडंसं माइंडसेट कमी कमी होत जातो. बट ते कमी होऊन द्यायचं नाही, कारण तुम्ही वर्षभर मेहनत घेतली त्यासाठी. बरोबर. बट असे म्हटलं मगाशी मी, असे 1000 रिझन्स येतात की तुम्हाला ते थांबू शकता. कॅम्प 1, कॅम्प 2 जेव्हा आम्ही पोचलो, कॅम्प 2 वरनं समिटला चाललो होतो आम्ही. रात्री 10:30-11ला समिटला निघालो. समिटला निघाल्यानंतर माझ्या पुढे सगळी मुलं होती आणि एका बॅचवर 80 डिग्री इन्क्लाइंड आम्ही चढत होतो. रोपअप होतो, अँकर लावला होता. पाणी प्यायचं होतं म्हणून मी ब्रेक घेतला. पाणी पिताना मी जस्ट मागे टर्न झाले, माझ्या आजूबाजूला ढगांची गादी होती आणि कॅम्प 2 वर असलेले फक्त 2 टेंटमधले दिवे दिसत होते. बापरे. या हाईटला माझं काय लेवलवरचं एक्झिस्टन्स होतं आणि मला खूप भीती वाटली की बाबा आपण एवढ्या वरती आलोय. तेव्हा तुम्हाला तुमच्या लाईफचं महत्व कळतं, आयुष्य तुमचं एक्झिस्टन्स कसं आहे त्याचं महत्व कळालं. पण त्याच्यानंतर माझी हाईटची भीती गेली प्रॉपर गेली, कारण तुम्हाला तुमच्या मनावर एवढं प्राऊड फील होतं की तुम्ही ह्या लेवलवर इन्क्लाइंड 80% वर तुम्ही उभे आहात आणि तुमच्या आजूबाजूला काही म्हणजे लिटरली काही नाही आहे, ढगांची चादर आहे फक्त, आणि तू त्या पोझिशनवर डटून उभी आहेस. हा इतका मोठा प्राऊड मुवमेंट होता माझ्यासाठी. मग पुढेचं समिट मला इझी गेलं, बट हा तिथे उभं राहून ती जागा बघणं म्हणजे ते मला अजूनही डोळ्यासमोर दिसतंय की मला केवढी भीती वाटली होती. मी अगदी देवाचं आई बाबांचं नाव घेत होते, का बुद्धी सुचली मला इथे यायची. बट ते पाहून जेव्हा मन शांत झालं तेव्हा खूपच प्राऊड फील झालं. बट ह्याने तुमचं एक्झिस्टन्स
काय लेवलचं आहे हे तुम्हाला त्याची एक जाणीव होते मोल कळतं असं आपण म्हणतो अँड ना. यू स्टार्ट व्हॅल्यूइंग युअर लाईफ. येस, एक्झॅक्टली. माय गॉड, मला ऐकूनच हे खूपच जास्त कमाल वाटतंय. बरोबर. आणि तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस की बाकीच्या आपल्या सिटी लाईफमधून आपण थोडंसं बाहेर येतो आणि फोकस करायला शिकतो ना आपल्या स्वतःवरती. हल्ली तू बघशील वातावरण बाहेरचं, तू स्वतः पेशाने लॉयर सुद्धा आहेस, त्यामुळे आजूबाजूला जे काही चालू आहे ना त्यातून खरंच जर प्रत्येकाला हेल्दी सर्व्हाइव्ह करायचं असेल मेंटली इमोशनली, तर निसर्गाच्या जवळ जाण्यासारखा दुसरा उपाय नाही, दुसरा औषध नाहीये आणि ती नेसेसिटी आहे असं. म्हणजे तुझ्याशी बोलताना मला आता वाटायला लागलं की कारण डेली रुटीनमध्ये तुला कुठल्याच पर्यायाने इतका छान सेल्फ रिअलायझेशनचा अनुभव किंवा स्वतःला जोखण्याचा अनुभव मिळणार नाही जितका निसर्गामध्ये मिळेल. खूपच छान. आपण फंडिंग बद्दल आता बोलूया. एकतर तू 2021 पासून सुरुवात केलीस आणि इतकं सगळं केलंयस, ते कसं, हाच मला प्रश्न पडलाय. पण त्या सगळ्याबरोबरच फंडिंग हा एक खूप मोठा मुद्दा आहे बरोबर कुठल्याही प्रकारचा माउंटेनिअरिंग कॅम्प करण्यासाठी. तर त्याबद्दल काय सांगशील? आणि आज आपल्याला तुझ्या माउंट एव्हरेस्टच्या 2027च्या समिटसाठीचं आवाहन सुद्धा करायचं आहे फंडिंगचं, तर तू अगदीच खुल्या मनाने ते करावंस असं मी तुला सांगते. नक्की नक्की. सो माझ्यासाठी माउंट एव्हरेस्ट हा फक्त एव्हरेस्ट नसून माझा जो स्वतःवर डाऊट घेण्याचा जो एक माझ्या आयुष्यामध्ये जी सिच्युएशन आली होती, सो आय वॉन्टेड टू चॅलेंज दॅट. सो आय नेव्हर वॉन्टेड टू बी की जस्ट टू क्विट अँड सिट. सो माझ्यासाठी एव्हरेस्ट खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणण्यापेक्षा मी त्याची मनाभावाने पूजा करते असं म्हणलं तरी काही हरकत नाही. आणि एव्हरेस्ट जर्नी ही साकारणं खूप डिफिकल्ट आहे, कारण एव्हरेस्टवर तुम्हाला 2 महिने राहावं लागतं तिथे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली फॅसिलिटीज आणि जे परमिट लागतात त्याच्यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट 55 लाखाचा खर्च येतो. बरं. तो एवढ्या लाखांचा खर्च स्वतः उभं करणं हे थोडंसं अवघड असल्यामुळे मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जेवढी फंडिंग रेज करता येईल तेवढी मला मदत केली तरी मला खूपच सुंदर वाटेल. म्हणजे आता जेवढे पण मला हेल्प करतात, माझ्या जर्नीमध्ये सहभागी होतात, जशी मी एव्हरेस्ट समिटवर उभी राहीन, माझ्यासोबत मी एकटी नसेन तर माझ्यासोबत हे सगळे असतील ज्यांनी मला सपोर्ट दिलाय, मानसिक फिजिकल दृष्टीने मला केपेबल केलंय, प्लस फायनान्शियली मला सपोर्ट करतात सगळे. सो हे सगळेच माझ्यासोबत उभे आहेत आत्तापर्यंत. आणि एव्हरेस्टसोबत आमाडब्लम म्हणून पण एक पीक आहे जो 2026ला मी आत्ता ऑक्टोबरमध्ये जाते. सो मी आमाडब्लमबद्दल थोडं सांगू इच्छिते. आमाडब्लम हा एव्हरेस्टपेक्षा जास्त कठीण आहे. मी ॲक्च्युली व्हिडिओज बघितले, म्हणजे तुझ्याशी बोलल्यानंतर जेव्हा कळलं की तू ऑक्टोबरमध्ये तिथे जातेस, सो मी कम्पेअर केलं तर मला व्हिडिओमध्ये सुद्धा असं वाटलं की हे खूपच जास्त ऑक्टोबरचं डिफिकल्ट आहे असं मला वाटलं. ऑक्टोबरचा टेक्निकल क्लाइम्ब हा खूप मोठा आहे आणि मी त्याच्यासाठी टेक्निकल नॉलेजही घेते. मी माउंटेनिअरिंगचा कोर्स केला आहे. मी मोठ्या इन्स्टिट्यूटमधनं कोर्स नाही केला आहे, बट मी लोकली कोर्स केलेले आहेत. मला असं वाटतं की तुम्ही कोर्स करावा पण आणि नाही करावा पण, म्हणजे मी दोन्हीमध्ये कन्फ्युजनमध्ये आहे. बट मी स्वतः टेक्निकल गोष्टी पीक्सवर जाऊन करते पण आणि इथे ट्रेनिंगही घेते. सो मला कॉर्पोरेट लाईफमध्ये मी सध्या जगात असल्यामुळे मला सुट्टी मिळणं थोडं अवघड असतं. त्याच्यामुळे मी प्रेफर करते की कुठलाही पीक करण्याच्या आधी 5 ते 10 दिवस त्याचं ट्रेनिंग टेक्निकल प्रॉपर घेतलं पाहिजे. बरोबर. माझ्यासोबत नेहमी शेर्पा असणारच आहे, बट तुम्ही शेर्पावर किती डिपेंड असाल, जर त्याला काही झालं तर तुम्ही तुमचं आयुष्य वाचवणं गरजेचं आहे, म्हणून हे ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. तर हा आमाडब्लम पीक हा सगळ्यात जास्त टेक्निकल असल्यामुळे थोडासा रिस्की आहे. बट आमाडब्लम आणि एव्हरेस्ट करणारी महाराष्ट्रातली मी पहिली असेन. दोन्ही पीक एकाच ह्याच्यामध्ये कोणीच आत्तापर्यंत केले नाही आहेत आणि जर मी ते सबमिट केले तर मी पहिली असेन महाराष्ट्रातली. आमाडब्लम पण सबमिट करणारी मी पहिलीच असेन, पुण्यातली आणि मे बी महाराष्ट्रातली पण असेन. आणि जर आमाडब्लम केला तर एव्हरेस्टचा पाथ मला खूप इझी आहे. एक्झॅक्टली. कारण दॅट इज अ स्टेपिंग स्टोन आणि एक्सपिरियन्ससाठी एक पीक जो लागतो तो करणं आवश्यक आहे, म्हणून मी आमाडब्लम करते. आमाडब्लम हा हँगिंग गळ्यातलं आपलं जे एक मुलींचं जे एक गळ्यातलं एक
दागिना असतो तसा एक नेकलेस म्हणतात, म्हणून आमाडब्लम व्हेरी फेमस फॉर दॅट. आणि ह्या सगळ्यासाठी मी ट्रेनिंग एक आता पार्थ उपाध्याय म्हणून आहेत, त्यांच्याकडे माउंटेनरिंगचं ट्रेनिंग घेते. त्याच्यात माझं ते फिजिकल मेंटल. आत्ताच मी काल रात्री मी K2S करून आले, कात्रज टू सिंहगड करून मी आज सकाळी इथे आली. ओके. आणि आमचा ट्रेकची प्रॅक्टिस म्हणजे भूख हरताळ ट्रेक म्हणतात, की तुम्ही काही न खाता करायचं. बरं. आणि तुम्ही समिटला रात्री जाता तेव्हा तुम्ही थोडंसं खाल्लेलं असतं, बट तुमचा 23 ते 20 तासांचा समिट पुश असतो. म्हणजे तुम्ही 10-15 तास चढता आणि पुढचे 8 तास उतरता. त्याच्यामुळे तुम्हाला पोटाच्या वर म्हणजे भुकेवर कंट्रोल शिकण्यासाठी आमचं ट्रेनिंग असतं. भूख हरताळ ट्रेक म्हणतो आम्ही. आणि मी कंटिन्युअस 12 ते 14 किलोमीटर चालतो. ते झाल्यानंतर मग आम्ही खातो. आणि मी काल रात्री अख्खा कात्रज टू सिंहगड 18 किलोमीटरचा ट्रेक करून आले. सकाळी मग आम्हाला नाही खायचं नाही ट्रेनिंगमध्ये बिलकुलच. म्हणून अशा पद्धतीचं ट्रेनिंग चालू आहे. आणि हे जे मी 55 लाख रेज करते ते सगळे माझ्या गिअर्समध्ये, किंवा माझं जे गव्हर्नमेंटचं नेपाळ गव्हर्नमेंटचं परमिट असेल, शेर्पा, लॉजिस्टिक्स, किंवा त्यांना बोनस द्यावा लागतो आपल्याला, हे सगळे त्याच्यामध्ये डिरेक्टली तो फंड त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतो. ओके. मेजरली इन्शुरन्स पण कव्हर करावा लागतो तुम्हाला. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात. गिअर्स जास्त महत्त्वाचे असतात, कारण डाऊन सूट, शूज हे त्या लेवलला म्हणजे -30°C मध्ये तुम्हाला जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. म्हणून माझं एक हंबल रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की टू सपोर्ट माय जर्नी. येस. अवंती निसर्गाबरोबर चालली आहे. तुमचा वेगळा कुठला नक्कीच मार्ग असूच शकतो, पण तिची ही जर्नी फक्त तिच्यासाठी नाही. जसं तिने सांगितलं की जेव्हा ती समिटवर असेल तेव्हा आपण सगळे तिच्या सोबत असू, हे पण मला फार आवडलंय. सो प्रत्येकाचा एव्हरेस्ट वेगळा असतो. माझा एव्हरेस्ट चढणं आहे, बट प्रत्येकाचा गोल लाईफचा वेगळा असतो. बिलकुल. प्रत्येक जण सफर वेगळ्या पद्धतीने करत असतं, बट हे सफरिंग इज नॉट द एंड ऑफ एव्हरीथिंग. करेक्ट. मी ज्यांना एंडोमेट्रिसिस असेल किंवा कुठलाही त्रास असेल त्यांना सांगू इच्छिते की एनी मेडिकल कंडिशन किंवा कुठलीही फिजिकल बॅरियर तुम्हाला तुमच्या गोलपासून तुम्हाला अडवू शकत नाही, ते अचीव करण्यापासून थांबवू शकत नाही. जर तुम्ही मनाने एकदम डिसिप्लिन्ड आणि डिटरमाइंड आणि फोकसनी जर ते मनात मॅनिफेस्ट केलं तर एनिथिंग इज पॉसिबल. क्या बात आहे. फार छान वाटलं अवंती तुझ्याशी बोलून. नक्कीच प्रेरणा तर मिळालीच, पण अगदीच प्रत्येक दिवसाकडे कसं पाहावं हे सुद्धा मला वाटतं आजच्या गप्पांमधून आपल्या सगळ्या श्रोत्यांना, मित्रमैत्रिणींना नक्कीच कळलं असेल. हल्ली खूप जण हे सांगताना आपल्याला ऐकू येतातच, आपण ऐकतो सुद्धा, बरोबर, पण तरी ते कळतं पण वळत नाही. अशा सिच्युएशन्स अनेक लोकांच्या बाबतीत होतात. पण कुठलाही संवाद कधीही ट्रिगर होऊ शकतो आणि त्यातून कुणाच्या तरी मनामध्ये ती उर्मी जागी होऊ शकते, असं आपण नक्कीच आशा बाळगूया. तू म्हणालीस तसं माउंट एव्हरेस्ट आणि अमाडब्लम करणारी तू पहिलीच मुलगी असशील, अशाच शुभेच्छा तुला देते. नक्की. खूप खूप शुभेच्छा तुझ्या समिटसाठी. आणि सर्व श्रोत्यांना जे कोणी ट्रेकिंगच्या क्षेत्रातले आहेत किंवा नाही पण आहेत, तर त्या सगळ्यांनाच आवाहन आहे की अवंतीला आपण भरभरून मदत करूया. खूप धन्यवाद अवंती, तू इथे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल. श्रोते हो, ऐकत रहा PCET's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. आम्ही दोघीही या संवादामधून तुमचा इथेच निरोप घेतोय. नमस्कार. थँक्यू एव्हरीवन. श्रोते हो, माउंटेनियर ट्रेकर असलेली अवंती मोघे खानापूरकर हिच्याशी RJ माधुरी हिने साधलेला संवाद आत्ता आपण ऐकलात इन्फिनिटी विशेष या कार्यक्रमात. तेव्हा अवंतीला नक्की संपर्क करा आणि तिचं एव्हरेस्ट वीर होण्याचं स्वप्न प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नक्की साकार करायला मदत करा. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 80 557 21 938 80 557 21 938 8055721938 8055721938.